नमस्कार, मी संदीप तळेकर, प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा तालुका अध्यक्ष। आम्ही करमाळा तालुक्यातील जातेगाव, पोत्रे, अर्जुननगर, केम या ठिकाणीतील रूपांतरित साठवण पाझर तलाव हे काम या शिवनेरी कन्स्ट्रक्शनला जलसंधारण विभाग, येरवडा, पुणे या विभागाने दिले होते। पण या काम कुठल्याही गावामध्ये चालू केलं नाही, फक्त 2 ठिकाणी काम चालू केले, ते पण फक्त उकरून ठेवलं, फक्त माती बाजूला ठेवून। त्यामुळे कुठल्याही सिंचनाचा शेतकऱ्याला फायदा होत नाही। उलट पाणी साचत नसल्याने त्याचा पाझर खाला गेल्याने पिकाचे भरपूर नुकसान शेतकरी झाले असल्याने आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार या जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना केला। कार्यकारी अभियंता असतील, दक्षता विभाग असेल व मुख्य अभियंता असेल, अधीक्षक अभियंता असेल, आणि आम्ही 16 डिसेंबरला देखील प्रहारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घेऊन आम्ही बंब आंदोलन मोर्चाही देखील त्या ऑफिसला केला होता। तिथं आम्हाला 8 दिवसामध्ये तुम्ही पाहणी करतो आणि अहवाल पाठवून त्या कन्स्ट्रक्शन कंपनीवर चौकशी लावतो अशा प्रकारचं आम्हाला लेखीपत्र दिलं होतं संबंधित अधिकाऱ्यांनी। पण ते 60 दिवस उलटून जाऊन देखील अधिकारी कुठलाही चौकशी केली नाही व पाहणी करण्याचं देखील आले नाहीत। यामुळे आम्ही पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना, सचिवांना व मुख्यमंत्री साहेबांना निवेदन कळविले होते की आम्ही 12 तारखेला मुंबई येथे मंत्रालयामध्ये आंदोलन करू। पण पोलीस डिपार्टमेंट साहेबांनी मध्यस्थी करून आम्हाला आझाद मैदानावरती थांबवलं आणि मिटिंग लावतो असे सांगितले असता आम्ही आझाद मैदानावर थांबलो आहे। आज आम्ही जागरण गोंधळ ह्या अधिकाऱ्यांचं आंदोलन करणार होतो, त्यामुळे आज पोतराज वेशभूषामध्ये आम्ही शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी आझाद मैदानात आलो आहे। आणि आज आम्ही स्वतः तोंड काळं केलं, जर शिवनेरी कन्स्ट्रक्शनला जर चौकशी होऊन ब्लॅकलिस्ट नाही केलं, त्यांचं कुठल्याही प्रकारचं दायित्व देण्यात येऊ नये आणि जे संबंधित शिवनेरी कन्स्ट्रक्शनला अधिकारी पाठीशी घालतात त्यांची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे। ही मुख्यमंत्री साहेबांना, जयकुमार गोरे साहेब, पालकमंत्री साहेबांना विनंती आहे, राठोड साहेबांना विनंती आहे, जर ह्या 8 दिवसामध्ये चौकशी न झाल्यास आज आम्ही स्वतः शेतकऱ्यांनी, आम्ही प्रहार पदाधिकाऱ्यांनी काळ केले। पण जर चौकशी जर नाही झाली तर आम्ही अधिकाऱ्याचं अचानकपणे येऊन काळं तोंड करणार आणि अचानक मंत्री महोदयांचा, मुख्यमंत्री साहेबांचा सोलापूरमध्ये कुठंही तापा अडवल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही। तरी मला हात जोडून विनंती आहे, आपण जलसंधारण सिंचनसाठी करोडो रुपये खर्च करता, शेतकऱ्यांना याचा कुठलाही फायदा होत नाही। अधिकारी ही पूर्ण या शिवनेरीकडच्या पाठीमाग आहे, म्हणून या शिवनेरीकडच्या पहिल्यांदा ब्लॅकलिस्ट करा आणि जे पाझर तलावात जे काम थांबलं आहे किंवा निकृष्ट झाले आहे त्याचे नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमून त्यांना पुन्हा काम चालू करण्याचे निविदा देण्यात यावी, सब कॉन्ट्रॅक्ट करून, आणि शिवनेरी कन्स्ट्रक्शनला कुठलंही दायित्व देण्यात येऊ नये आणि या संबंधित अधिकाऱ्यांची SIT चौकशी लागावी ही नम्र विनंती। धन्यवाद।